इथे मधमाशांचं पोळं आहे थोडं. हॅलो गुड मॉर्निंग. आपण आलो आहे नारायणगावला. बस स्टॉप एकदम 5 स्टार झाला, एकदम खतरनाक. आणि बजरंग दूध मसाला सेंटर चहा घेतला. यात्रा आहे, खूप भारी सजवलं आहे सामान. हे बघा शिवाजी महाराज खतरनाक. क्या इधर आपको वेंडी तभी मेरे को दोस्त बोला क्लाउड है. व्हेरी गुड मॉर्निंग मंडळी. आपण आलो आहोत जुन्नरमध्ये. भयान शांतता, क्लाउडी वेदर, भर उन्हाळ्याचं. आणि पहिला स्पॉट आज आपण करणार आहोत भीमाशंकर केव्स. आय होपफुली ओपन असतील. 7 वाजले सकाळचे. चलो जाऊया. एक डवचं घरटं आहे, 2 अंडी आहेत. जस्ट उडाला तो. होपफुली मस्त पिल्लं होतील. आम्ही निघालोय वरती. चलो. हे कळत नाही आहे, अनेक वाटा आहेत, पण ठीक आहे. डिरेक्शन महत्त्वाचं आहे. वानरांचा आवाज येतोय. ऑलमोस्ट पोचत आलं, पण 5च मिनिटात वरती येतो. चला चक्काच. हे बघा आपले इंडियन ईगल लावले होते 2 पेर आहे. मस्तच सकाळी सकाळी दर्शन कर. पोचत आलोय आपण. पायऱ्या चालू होतील. एक नंबर. त्या बाजूने आम्ही इथनं मधूनच आलो, कारण खाली नेमकं आम्हाला सापडलं नाही. ठीक आहे, आता इथनं उडी मारून फायनली आम्ही आलोय वरती. आणि भयान शांतता आहे. आता एक्सप्लोर करूया. चला. जास्त वरती नाही आहे, 5 मिनिटात वरती येता तुम्ही. 10 मिनटं. नोटीस लावली आहे, आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया संरक्षित स्मारक आहे. त्यामुळे इथे तुम्ही फालतूगिरी करू नाही शकत. इथे एकदम वरती जाऊन एवढं उंच, असं जवळजवळ 30-40 फूट उंच डबल मजली लेणी आहे. आता हे बॅरिकेड बांधलेत, इथनं पायऱ्या आहेत अशा. चला. मस्त कोरीव पायऱ्या आहेत, एकदम परफेक्ट. वाव. ही पहिली लेणी. आणि खांब किती मस्त सुरेख दिसत आहेत बघा. चला आज जाऊया. इथे 3 खोल्या आहेत. ही प्रथम खोली पूर्ण बंदिस्त आहे. आवाज घुमतोय. हो. आणि या ठिकाणी पाहू शकता तुम्ही, या ठिकाणी काहीतरी स्कल्पचर आहे. आय डोंट नो. सो आणि बाजूलाच 2 खोल्या आहेत. ही एक खोली आहे, ही इथे तुटली आहे, कनेक्टेड आहे तिकडे. आणि या ठिकाणी पण काहीतरी आहे. हे काय आहे मला माहीत नाही. ही आहे 3री रूम. इथे खाली खळवं आहे. आणि इथे बसण्यासाठी बेड. छान आहे, शांत आहे. आवाज एकदम एक नंबर. इथे मधमाशांचं पोळं आहे. थोडं जपूनच, नाहीतर वाट लागेल. वाव. हे मुख्य लेणीमध्ये हे बुद्धांचं आयडल आहे, मूर्ती. आणि छान आहे. अच्छा. हे आहे मंकाळा, जो जुनेपणी खेळला जायचा तो. हा एक खेळ आहे बघा, मुख्य लेणीमध्येच आहे. मंकाळा आहे. हे बघा इथे पण एक आहे.
तर असे बरेचसे खेळ आहेत आतमध्ये खेळण्यासाठी. आणि इथे आहे नेस्ट एका स्विफ्टचं आणि त्याचे सर्व भाग इथे पडलेले आहे. ठीक आहे, समोरचा व्ह्यू खूपच भारी दिसतोय, भन्नाट. कारण सनराईज झाला आहे खरं तर, पण क्लाउडी आहे त्यामुळे. बघा 2 मधाचे पोळे आहेत. तिथे आगेमाशाचं एकदम मोठं पोळं आहे वरती आणि इथे आहे ते छोटं आहे. आगेमाशाचंच आहे, खूप डेंजरस आहे. जर ते सुटले तर मग लफडा. आणि तिथे पाहिलं तर इथे पण असं काहीतरी स्ट्रक्चर आहे. सो जे काही वरचं केलं आहे तर आतमधून तर वरती जायला रस्ता नाही आहे, त्यामुळे वरती काय नेमकं माहीत नाही. छान. क्रमांक 3 भला मोठा असा मंडप आहे. इथे काहीतरी होत असेल, इथे बसायला आहे. आवाज एकदम मस्त घुमतो आतमध्ये. आपण खाली आलो की इथे एक दुसरी केव आहे, ती आता आपण बघूया. चला. आणि जवळ तिथे कुठेतरी पाण्याचं पण टाका असणार आहे 100%. त्या हिशोबानेच ते करायचे. इथे पण 2 खोली आहेत आणि एकच आहे. छान आहे, पण छान आहे. लेणी पाहून आलो. आता इथे पण एक भले मोठी लेणी दिसती आहे. जाऊया आपण वर, एक्सप्लोअर करूया. चला. जायला पायऱ्या अशा नाही आहेत किंवा असतीलही, आता नाही आहेत. त्यामुळे इथे असं आहे लावलं आहे आणि याला पकडून जायचं आहे. चला. पहिल्या पायऱ्या होत्या बघा, खालच्या पडल्यात, ढासळ आहे. या बाजूला पण आहे बरंच, या बाजूला पण आहे. समोरचा आधी एक्सप्लोअर करू किंवा लेफ्टला जाऊया. हे बघा पाण्याचं टाकं. आता हे साफ केलं एकदम आणि पावसाळ्यात जर हे भरलं तर वर्षभर पाणी पुरेल अशा हिशोबाने हे टाकं असणार आहे. चला लेणी एक्सप्लोअर करूया पटापट. 4 लेणी पाहिल्या, ही एक 5वी, ही 6वी. इथे वरती एक लेक आहे या ठिकाणी. काहीतरी लिहिलं असेल, कुठली लिपी आहे मला माहीत नाही, पण आहे. अशा जुन्या आहेत, गवत आलंय म्हणजे खाली माती आहे आणि बरीच खोल आहे लेणी. या बाजूला आहेत बऱ्याच अशा केव्स. इथे एक आहे, ही आहे 8 नंबर. ही बघा, ही छोटी आहे अशी, मस्त छान आहे बसायला आतमध्ये. आणि ह्या बऱ्याचशा आहेत. देवळ्या पण आहेत. क्रमांक 9, 10, 11, 12. ह्याच्यात हे निशाण एकदम प्रॉपर दिसत आहेत बघा, एकदम कोरीव काम. 13, 14, जवळजवळ 14 लेण्यांचा समूह आपण पाहिला आहे अशा प्रकारे. आणि मुख्य रस्ता इकडनंच आहे बघा. आपण इकडनं आलो आहे, आपली गाडी तिथे लावली आहे. चला. अजून एक लेणी इथे खाली आहे, ही पण बरीच मोठी आहे. वाळू आहे याच्यामध्ये, माहीत नाही का. तर अशा प्रकारे आपण भीमाशंकर लेणी एक्सप्लोअर केली आहे. चला आता खाली जाऊया.